आता माझ्याकडे 70हून अधिक पेशंट आहेत. त्यांना आता मला सर्व्हिस देताना खूप आनंद होतो, खूप छान वाटतं. लोक मला गेलं की फ्रेंडली माझ्याशी बोलतात आणि मी पण त्यांच्याशी फ्रेंडली वागते. नमस्कार, मी दीपाली रावसाहेब खांडेकर. मी खडकी, तालुका मान, जिल्हा सातारा येथे राहते. मी आधी शेतीत काम करत होते. घरी आटा चक्की होती, लोकांची दळणं दळत होते. नंतर मी नीम प्रोग्राममध्ये इंटरव्ह्यूसाठी गेले, तिथं सिलेक्ट झाले. प्रमाणपत्र पण मिळालं. आता मी हेल्थ सखी म्हणून काम करत आहे. नीम प्रोग्राम जॉईन केल्यानंतर मी अनोळखी लोकांच्या घरी गेले. तिथं मला त्या लोकांची ओळख नव्हती, माझी लोकांची ओळख नव्हती. अनोळखी लोक होते ते माझ्यासाठी. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलताना, त्यांना सर्व्हिस देताना खूप भीती वाटत होती, घाबरल्यागत होत होतं. लोक काय बोलतील काय नाही, अनोळखी होते ते माझ्यासाठी. एरिया नवीन, जागा नवीन होता, त्यामुळं मला असं घाबरल्यागत होतं. पुढं गेल्यानंतर मला ते सगळ्यांची सवय झाली. त्यामुळे आता माझ्याकडे 70हून अधिक पेशंट आहेत. त्यांना आता मला सर्व्हिस देताना खूप आनंद होतो, खूप छान वाटतं. लोक मला गेलं की फ्रेंडली माझ्याशी बोलतात आणि मी पण त्यांच्याशी फ्रेंडली वागते. कस्टमरच्या घरी गेल्यानंतर कस्टमरला माहीत नसतं की त्यांचा BP गेल्या महिन्यात किती होता, शुगर किती होती. ते आम्ही पेशंट AI समरी ओपन करून त्यांना ऐकून दाखवतो. तेव्हा त्यांना समजतं की त्यांचा BP किती आहे, शुगर किती आहे, गेल्या महिन्यात किती होती ते. नंतर आम्ही फॉलोअप घेतो, त्यांचं फॉलोअप चेकअप करून घेतो. त्यांचं जर BP शुगर जर जास्त आले तर ऑडिओ कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून डिजिटल डॉक्टरांचं आणि कस्टमरशी बोलणं करून देतो. डिजिटल डॉक्टर प्रिस्क्रिप्शन काढतात. नंतर आम्ही मेडिसिन ऑर्डरला टाकतो. कस्टमरकडून पॅकेजचे पैसे घेऊन ॲपमध्ये कलेक्ट करतो. आणि मेडिसिन आल्यानंतर आम्ही कस्टमरला घरपोच मेडिसिन घरी नेऊन देतो. काही लोकांना काही त्रास होत असेल, जसं की गुडघेदुखी, मणकादुखी, कंबरदुखी, मानदुखी, त्या लोकांना आम्ही छोटे छोटे व्यायाम करून दाखवतो व ते त्यांना फॉलो करायला सांगतो. त्यामुळे लोकांना आराम मिळतो. नीम प्रोग्रामचा मी एक भाग आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. कस्टमरच्या घरी जाऊन लोकांची सेवा करण्यात मला आनंद मिळतो आणि कस्टमरही माझा आदर करतात घरी गेल्यानंतर. आणि नीम प्रोग्राममध्ये काम करायची माझी उत्सुकता अजून वाढली.